हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे शिमला मिरचीचा ठेचा किंवा शिमला मिरचीची चटणीसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर 3 ते 4 पाकळ्या मोठ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. सर्व भाजून घ्यायचे खरपूस. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसूण, लाल तिखट, हळद, हिंग, थोडंसं जिरं, त्याचं जाडसर असं आपल्याला वाटण करायचं आणि त्यातच मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्यावरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले ते घालून घ्यायचेत आपल्याला आणि परतवून घ्यायचेत चांगले. थोडं झाकण मारून शिमला मिरची मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची. त्यानंतर शिमला मिरची थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला उलटपलट करून परतवून घ्यायचे आणि जे आपण शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. थोडं परतवून घ्यायचं, झाकण मारून 5 मिनिटं वाफवायचं. रेडी आपला शिमला मिरचीचा ठेचा किंवा चटणी.